होतो आणि तितकं त्याला पैसे मिळतात युट्यूब कडून. झाला का नाही बरोबर तो श्रीमंत. झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग आपल्याला शिकवतो आणि श्रीमंत मात्र तो होतो. आहे का नाही गंमत. याच्या नादी लागू नका. घामाचं ते आपल्या कामाचं आहे, दुसरं आपल्या कामाचं नाही माय बापू. पण धुंदुकारीला अनेक सवयी लागल्या. मग त्या सवयी पूर्ण करण्यासाठी त्यांनी चोरीही करायला सुरुवात केली, डाके टाकायला सुरुवात केली. घरामध्ये वेश्या आणून ठेवल्या, त्यांचं नृत्यकाम सुरू झालं. ज्या घरामध्ये भगवद्गीतेचं पठण व्हायचं, ज्या घरामध्ये वेद मंत्रांचा उच्चार व्हायचा, ज्या घरामध्ये भागवताचं चिंतन व्हायचं, त्या घरामध्ये हे असं व्हायला लागलं. काय वाटेल त्या पित्याला. शेवटी तो पिता हाय खाऊन 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 मरण पावला. तो म्हटला तो ऋषी म्हणाला होता तेच बरोबर होतं, काही खरं नाही, विनाकारण मुलगा मागितला मी आणि याची अशी अवस्था झाली. आता हा मरणाला टेकल्यानंतर याच्या गोकर्ण नावाचा जो पुत्र आहे त्याने सांगितलं बाबा मला तुम्ही आज्ञा द्या, आता तुम्ही देवाच्या दर्शनाला जाणार, मी इथे राहून माझं काही भलं होणार नाही. हा आश्रमामध्ये गेला काशीला. तिथे गेल्यानंतर तिथे ज्ञान अध्ययन त्यांनी केलं आणि उत्तम प्रतीचं अध्ययन करून चांगल्या प्रकारचा सुंदर हा संत बनला. कोण. गोकर्ण. आणि इकडे धुंदुकारी मात्र अनेक व्यवसायांनी तो वाया गेला. एक दिवशी राजाने त्याला पकडलं. पकडल्यानंतर त्याला दंड करणार म्हणून त्या घरामध्ये ज्या त्या स्त्रिया होत्या, आता आई समजून सांगायची. सुरुवातीला तिनं दापायला सुरुवात केली वडिलालाच. तुम्हाला काही कळत नाही, लेकरं हे चालतच राहतं आणि लेकरं असेच करते, आपण असंच करतो. बाप जर खवळला ना, बापानं समजा डोळे लाल वगैरे केले, आई आडवी जाते, जाऊ द्या ना आजच्या दिवस झालं, उद्या ते करणार नाही आणि जाऊ द्या मी सांगते त्याला समजून, आणि काहीच सांगत नाही. असं नका करू, तुमचंच खूप मोठं नुकसान होणार आहे. याच्यामुळं ती मुलं शेफारतात आणि पुढे वाया जातात. असंच झालेलं आहे अनेक घरामध्ये. असं झालं आणि घरं उद्ध्वस्त झाली. असंच झालं त्या धुंदुकारीचं सुद्धा. धुंदुलीनं आडवी आली पतीला, आत्मदेवाला सांगू देत नव्हती, त्याला अडवायची. असं करता करता तो वैतागला. पुढे याला अनेक व्यसनं लागली आणि तो मरण पावला. मग घरामधलं कुटुंबाचा जो निर्वाह करण्याची जी गोष्ट आहे ती त्या धुंदुकीकडे आली, धुंदुलीकडे, त्या धुंदुकारीच्या आईकडे. पण त्याने काय केलं की त्या आईला आता ऐकायला, म्हणजे आईचंही तो ऐकत नव्हता. वडिलाचं ऐकलं नाही, आईचं कसं ऐकेल. तेही ऐकणं बंद करून टाकलं. आणि धुंदुकारीनं आपल्या आईला शेवटी एक दिवस त्या घरात येणाऱ्या वेश्येच्या सांगण्यावरून, ते म्हणे तुला ती पाहिजे म्हातारी का आम्ही पाहिजे सांग, ती पाहिजे सांग. तर मग आम्ही निघून चाललो. त्यांनी सांगितलं तुम्ही निघून जाऊ नका, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. मग त्या म्हातारीचं काहीतरी कर. बरं वाईट तिला मारून टाकलं. म्हातारीचं डोक्यात दगड घातला त्यांनी. राग आला प्रचंड. घरातून जाय म्हणला. कुठं जाणार ती आता, कारण पती मरण पावलेला, कारण त्या कपाळाची पांढऱ्या पायाची म्हणणारे लोक समाजामध्ये तिला विधूर स्त्रीला फार टोचून बोलणारी मंडळी असते. मावळत तिचं जीवन कठीण असतं जगणं, म्हणून ती काय करणार, कुठे जाणार. शेवटी तिला तो मारून टाकतो आणि घरातच पुरून टाकतो. इकडे राजाच्या नोकरांनी त्याला चोरी करताना पकडल्यामुळे मग आता हा आपल्यावर आळ येईल म्हणून त्या 4-5 स्त्रिया ज्या वेश्या असतात, नाचकाम करणाऱ्या वगैरे, आणि याच्याकडे जी संपत्ती जमा झालेली ती सगळी संपत्ती लुटून त्या घेऊन जातात आणि याला मारतात. तिथे याला नुसतं मारत नाही, त्याचा जीव जात नाही, तर याच्या तोंडामध्ये चुलीतले विस्तू असतो ना, तो विस्तू याच्या तोंडामध्ये टाकतात जिवंत, आणि डोक्यामध्ये मार देतात. त्याच्यात तो गतप्राण होतो, तिथेच पुरून टाकतात त्याला आणि त्या निघून जातात, पळून जातात. अशा तऱ्हेनं धुंदुकारी जो आहे त्याचं वाटोळं होऊन जातं. काही शिल्लक राहत नाही. पण याचा जो बंधू आहे गोकर्ण, तो मात्र तिथे विद्याभ्यास करतोय. त्याला तिथे स्वप्न पडतं की मी मरण पावलोय दादा, मला याच्यातून सोडवा. आणि मग तो आपल्या भावाचं तिथे क्रियाकर्म करतो काशीमध्ये.
लोकांना जीव घालणे वगैरे वगैरे काही करत होतो. ते केल्यानंतर सुद्धा हा सुटत नाही. लक्षात घ्या कशासाठी सांगतोय मी. हा सुटत नाही. मग काय करायला पाहिजे. तो पुन्हा स्वप्नामध्ये येतो. तो म्हणतो दादा अरे मी सुटलो नाही याच्यातून, मला सोडव रे. मग तो या ऋषीकडे जाय, त्या ब्राह्मणाकडे जाय, त्या संताकडे जाय, त्या विद्वानाकडे जाय, त्यांना विचारतो की याला कसं मुक्त करायचं. मग कोणीतरी सांगतं की तुम्ही एक काम करा, भागवताचं वाचन करा. जसं भागवत त्याने श्रवण केलं तसा तो त्या दुःखातून मुक्त होईल. आणि म्हटलं ठीक आहे. आता हा घरी येतो. घरी आल्यानंतर ज्या गल्लीमध्ये याचं घर असतं ना त्या गल्लीत कोणी जात नाही. कारण लोकाला रात्री जर त्या गल्लीतून गेले की तो दिसतो. लोकाला दिसायचा. मग कशाला जातील लोक त्या रस्त्यानं. तो रस्ताच बंद झाला. त्या घराला कुलूप लागलं. लोक रात्री तर काय दिवसाही नको म्हणले मातीत जाऊ तिकडं. बेकारच होतं ते. जिवंतपणी तसं होतं. मेल्यावर किती त्रास देईन म्हणले. लोकांना जायला बंद करून टाकलं. त्या रस्त्यानंच जाणं बंद केलं. शेवटी काय झालं, त्या दुंदुकारीला सोडवण्यासाठी हा गोकर्ण तिथे गेलाय ना. घराचं कुलूप काढलं. आतमध्ये गेला. एक झाड वाढलेलं होतं बांबूचं. आणि त्या बांबूच्या झाडामध्ये बुंद्यामध्ये तो बसलेला होता. याने ते घर झाडून काढलं, स्वच्छ केलं. घरातलं जळमट वगैरे काढून टाकली. सगळं स्वच्छ केलं. मग त्याला हात फिरे तिथे लक्ष्मी ठरे. लक्ष्मी कुठेही वास करत नाही म्हणून स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. त्यानं घर स्वच्छ केलं, झाडून काढलं, सारून काढलं, रांगोळ्या काढल्या, गोमूत्र आणलं, गोमूत्र शिंपडलं. त्यांनी घर स्वच्छ करून टाकलं एकदम. स्वतः स्नान केलं आणि भागवताचा ग्रंथ घेऊन समोर असा बसला आणि त्यांनी भागवताचं पारायण करायला सुरुवात केली. जसं जसं भागवताचं पारायण सुरू झालं, एक एक खंड जसा जसा संपत होता आणि त्या दिवशीची कथा संपली, तसं 7 दिवसामध्ये त्या गाठी ज्या आहेत ना वेळूच्या त्या फुटायला लागल्या. त्याचा आवाज यायला लागला. त्याच्यातून तो मुक्त व्हायला लागला. कोण? दुंदुकारी. 7 दिवसाच्या कथाच्या श्रवणानंतर दुंदुकारी त्या दुःखातून मुक्त झाला. लक्षात. आता हे त्याला प्रमाण आहे की भगवंताची कथा जर आपण ऐकली तर आपण अनेक दुःखातून मुक्त होऊ शकतो. अनेक दुःखातून आपण मुक्त होऊ शकतो ती कथा ऐकल्यानंतर. पण मला सांगा, दुंदुकारी भूत योनीला गेल्यानंतर सुद्धा मुक्त झाला. आपण मात्र किती प्रवचन ऐका, किती कथा ऐका, आपल्यावर काही परिणाम होतो? होत नाही. व्हायला पाहिजे, आहे की नाही? व्हायला पाहिजे. आपण भांडणं बंद करायला पाहिजे. सगळ्याशी प्रेमानं वागायला पाहिजे. आता ही इतक्या माऊल्या इथं बसल्या, आहे की नाही? असं कुठल्या सणावाराला एकत्र येता का तुम्ही? असं इतक्या नाही येत. तिच्याशी माझं जमत नाही, माझ्याशी तिचं जमत नाही, हे की नाही? माणसाचं माणसाची जमत नाही, बायाचं बायाची जमत नाही, सासूचं सुनाशी जमत नाही. किती दिवस जगणार आहेत माय बापू आपण, नाही का? पाण्याचा बुडबुड आहे देह, म्हणजे कधी निघून जाईल माहितीये का? कल्पना नाही ना त्याची. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. सगळ्यांनी एकामेकाला गोड बोललं पाहिजे. चांगलं. हेच तर गीतेमध्ये फार सुंदर शिकवलेलं आहे भगवान गोपालकृष्णाने. सत्यम प्रिय हितम चेत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयं तपोच्यते. भगवंत म्हणतात अर्जुना लक्षात ठेवून आले, अनुद्वेगकरं वाक्यम. अनुद्वेग, कुणालाही लागेल असं बोलू नको. उद्वेग रहित बोल. दुसरी गोष्ट त्यातला महत्वाचा मुद्दा पुन्हा सांगतात भगवंत, अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम प्रियहितं चेत. सत्य बोल, प्रिय बोल. स्वाध्यायाभ्यसनं चैव, असा जर स्वाध्याय तू केला आणि दररोज त्याचा अभ्यास केला, गोड बोलण्याचा, गोड बोलण्याचा, तर काय होईल म्हणाले? वाङ्मयं तप उच्यते. ते वाङ्मयीन तप आहे म्हणाले. वाङ्मयीन तप, शास्त्रीय तप आहे ते. आमची वाणी आम्हाला बनवावी लागते, नाही का? भगवंताने सगळं शिकवलेलं आहे बापू, पूर्ण शिकवलेलं आहे. आणि म्हणून ती कथा अत्यंत महत्वाची आहे. ती कथा श्रवण केल्यानंतर आपण दुःखातून मुक्त होतो. ती कथा परीक्षितीने ऐकली आणि तो मरायला तयार झाला.
ती कथा दुंदुकारीने ऐकली आणि तो भूत यवनीतून मुक्त झाला. आपण तर जिवंत आहोत, आपल्याला फायदा नाही होणार का? नक्की होईल आपल्याला फायदा, नक्की फायदा होईल गोष्टीचा. पण श्रद्धापूर्वक आपण ऐकली पाहिजे आणि श्रद्धा ठेवून त्याचं श्रवण केल्यानंतर भगवंत, जसं तुम्हाला सांगतो, आपण आपल्यात एक पद्धत आहे महानुभाव पंथामध्ये, लीळा चरित्र वाचत असताना, लीळा वाचताना लीळा संपली की आपण दंडवत म्हणतो, म्हणजे त्या लीळेला नमस्कार केला पाहिजे. भगवंताची कथा सुरू झाली की दंडवत, संपली की दंडवत. फार महत्वाची गोष्ट आहे, त्याला दंडवत केला पाहिजे, नमस्कार. त्याच्या कथेला नमस्कार, त्याच्या चारित्र्याला नमस्कार, त्याच्या चालण्याला नमस्कार, त्याच्या बोलण्याला नमस्कार, त्याच्या वेणुवादनाला नमस्कार, त्याच्या विचाराला नमस्कार, त्याच्या आचाराला नमस्कार, त्याच्या सगळ्याच गोष्टीला नमस्कार. कारण सर्वांगाने कृष्ण चांगला आहे, सर्वांगाने, सर्व बाजूनी कृष्ण कसा आहे? मधुर आहे, चांगला आहे, गोड आहे. संत फार सुंदर वर्णन करतात. मधुराष्टकम नावाचं अष्टक लिहिलेलं आहे आणि त्यात त्यांनी वर्णन केलं आहे. फार सुंदर वर्णन आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनाधिपति रखिलम मधुरम, मधुराधिपति रखिलम मधुरम. वचनं मधुरं वसनं मधुरं, वचनं मधुरं चरितं मधुरं, वसनं मधुरं नृत्यं मधुरं, चलितं मधुरं भ्रमितं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. वेणु मधुर, भगवंताची जी बासरी आहे ती सुद्धा मधुर आहे. वेणु कृष्ण सर्वांगाने गोड आहे, मधुर आहे. त्याचे पाय मधुर आहे, पादो मधुरो, वेणू मधुरो, जी बासरी तो वाजवतो ना ती सुद्धा मधुर आहे, गोड आहे. चलितम मधुरम, त्याचं चालणं मधुर आहे. आपलं चालणं कसं आहे? पाहुणे आले, नाही पाहुणे आले घरी आणि आईनं पोरीला सांगितलं, बाई पाहुणे आले बरं.
चांगलं चाल, पाहुण्याच्या समोर असो, डोक्यावर पदर बदर घी नीट. नवीन साडी नेसायला दिली, साडी नेसलेली नव्हती बिचारीनं. घेतला चहा हाताला देऊ, नीट जाय बरं. दम 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 पाय आपटत गेली. घ्या पाहुणे म्हणले बापू अवघडच काम. आता आरवाची युग आताच. बाप म्हणे सांगतो नंतर, पोरग म्हणे पप्पा थांबा, पोलीस भेटत नाही, तुम्ही काय लावलं. अरे ते पायनं कशी आली म्हणजे दन 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 दन. आपल्या घरात असे भर कसं, आपल्या इथं साधू संत येतात, चांगले चांगले माणसं येतात, राजकारणी लोक येतात, आणि अशी दन 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 चालत आल्यावर लोक म्हणतील कसली पोरगी आणली बाप्पा. आवडी मोरासारखे चाल असली पाहिजे. हंस गती चाल कशी पाहिजे, हंसासारखी. ह्याला काय लक्षात. बोलणं कसं पाहिजे, अगदी मधुर. भगवंताची वाणी मधुर आहे. मारताना सुद्धा पुढच्या शत्रूला हसवतात भगवंत. हसता हसता त्याला मरण देतात पुढच्याला. तो मरतो, पण मरताना त्याला मस्त वाटतं, मजा वाटते. ते म्हणतात मार कृष्णा मार, मरायला तयार आहे. अशी मजा आलीच नाही म्हणली जीवनामध्ये कधी. तो मरायला तयार होतो श्रीकृष्णाच्या हातातून. इतकं सुंदर त्याला वाटतं, इतकं सुंदर त्याचं वागणं, त्याचं चालणं, त्याचं बोलणं. एका माणसाला 2 मुली होत्या, दोन्हीचं लग्न करायचं. आता असतं तर खपल्या असत्या पोरी, पण ते काळ जुना होता. जुन्या काळामध्ये लोक पोरीचा बाप म्हणल्यावर लय हाल बिचारायचे, जोडे झिजून जायचे त्याचे. आता हा पाहुणे आले एकदम. आल्यानंतर आईने पोरी सांगितलं, ए तू बोलायचं नाही बरं, अजिबात बोल, तोंडाला मीठ, बोलायचंच नाही. आता दोन्ही पोरी चांगल्या गोऱ्या गोमट्या बिचाऱ्या सुंदर होत्या. स्वयंपाक केलेला, पाहुणे आले, चहा पाणी झाला, बसले पाहुणे. पाहिल्या पोरी जाताना येताना चांगल्या, वर्तन वगैरे चांगलं दिसते, वर चालतात. एक म्हणते हळूच काय, पोरीला बोलता येतं का नाही, मुक्यात का काय. बरं आता म्हणावं कस काय घरबालकाला, पोरीला बोलता येतं का नाही. एवढं काही नव्हतं पहिल्या काळामध्ये. मग जेवायला वगैरे ते पाहुणे लय हुशार. जुने म्हातारा माणूस घेऊन जात, जुनं सोपं असते, लक्षात ठेवा. म्हातारे माणसाला लय कळतं, पोराला काही जुन्या गोष्टी म्हाताऱ्या माणसाला माहित असते. एक म्हातारा होतं त्यांच्यामध्ये जास्तीच. ते म्हातारी आजोबा काय पोरी मुख्यात का काय, कन्नू हवा कन्नू म्हणले कसं जमन. आता शोधून काढलं, तुला आणलं त्यासाठी. तेव्हा थांब. म्हातारा जेवण करता करता, अरे बाप काय मायच्यान भजे झाले म्हणे. कोणी केले म्हणे भजे. वाढता वाढता तिकडे चालली. मायनं तिचा धरला हातात, बोलायचं चली मरायला म्हणा, बोलशील. तिला मागं ओढलं, तिच्या लक्षात आलं बोलायचं नाही, गप्प बसली. म्हाताऱ्याने डाव फसला काय आपला. म्हाताऱ्याने कोडी तर लय जबरदस्त झाली. कोणी केली बाबा म्हणे कोडी. आता दुसरी तिला काय माहिती, ती गेली म्याच काही म्हणे. क्या म्हातारा म्हणतो पोरायला पसंत आहे का असं. आता दुसरीनं गप्प बसावं. ती म्हणते बोरू नको बोरू नको, सांगितलं तर बोरलीस काय म्हणे तू. पाहुणे म्हणले येत सांग
सांगतो तुम्हाला, कळवतो, लेटर पाठवतो, पत्र पाठवतो. आमचं बोलणं, आमचं चालणं, आमचं वागणं, आमचं पाहणं सगळंच म्हणजे असं मंगलमय असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, मधुर असलं पाहिजे. कृष्ण सर्वांगाने मधुर आहे, सर्वांगाने मधुर आहे. आणि त्याची कथाही अत्यंत गोड आहे, ती मधुर आहे, ती छान आहे. म्हणून आम्हाला भागवत ज्यावेळेस ऐकायचे, आम्हाला श्रवण करायचे, ही मधुर कथा भगवंताची आपल्याला श्रवण करत असताना, टायमिंग ठेव माझ्याकडे, भागवत कथा श्रवण करत असताना आपल्याला तुझे सर्वांगाने सुंदर आहे. एका अंगाने आपण आपलं एखादं अंग चांगलं असतं. जसं तुम्हाला सांगतो, माणूस पाहायला जर चांगला असला तर त्याचा आवाज चांगला नसतो, आवाज भसाडा असतो, जरशा काही नाही. दिसायला तर खूप चांगला दिसतो पण आवाज बेकार. लोक म्हणते आवाज लय बेकार आहे नाही. आवाज चांगला असेल रूपानं चांगलं नसतं. यावं देव सगळंच कसं देईन
सगळ्याला नाही का? बरं, रूपही चांगलं आहे, आवाजही चांगला आहे, तावगुणी जास्त नाही, लय कठीण असतं. सगळंच आपल्याला चांगलं कसं भेटत? तुम्ही म्हणून सांग देवानं आम्हाला चांगलं दिलं पाहिजे, गोरगोमटा चेहरा दिला पाहिजे, हरणासारखे डोळे दिले पाहिजे, सगळं चांगलं दिलं पाहिजे देवानं. अरे चांगलं भगवंतानं आपल्याला दिलं पाहिजे, याच्यासाठी आपण चांगलं चांगलं कर्म केलं पाहिजे. मागच्या जन्मात जसं कर्म केलं तसं आपल्याला हे भेटलं. असं कुठला तरी बुटका बाबा असं त्याच्या पात्री मला भजन घडलं, असं शरीर भेटलं. शुगर झालेली असन, बीपी झालेली असन, मलाही शुगर बीपी झाली. मग जसं तुम्हाला पात्र भेटलं तसं तुम्हाला पुढे मिळणार देव. असंच आहे, जे केलं जसं केलं तसंच होतं पुढं. आलं का लक्षात? आणि म्हणून महानुभाव पंथात म्हणतात की पात्र पाहून दान केलं पाहिजे. दान कुठं करावं? कोणालाही करू नये. त्याच्यामुळे म्हणतात, दुसरं काहीच कारण नाही. आलं का लक्षात? देह, मनुष्य देह हा अत्यंत महत्वाचा. भगवंत सर्वांगाने चांगले आहेत. भगवंताचे डोळे सुंदर आहेत, भगवंताचे हात सुंदर आहेत. ज्याला अजान भाऊ सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वर्णन करत असताना 32 लक्षणांनी युक्त अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. चक्रधर भगवंत भगवान गोपाल कृष्णाचं वर्णन करताना भगवंत 32 लक्षणांनी युक्त आहे, सुंदर. जे जसं पाहिजे ते तसं तसंच आहे. आपलं तर म्हणजे चेहरा सुंदर असेल, नाक जर लंब असेल तर विद्रूप दिसते ते, नाही का? पण त्याला काय करणार? कापता येत नाही ना, आहे की नाही? बरं, चपट असेल तर काय करा? त्याला काय चिमटा लावू नका. अवघड वडलं बी असतं आम्ही, आहे की नाही? वडलं बी असत. पण तुम्हाला सांगतो ते टिकत नाही ना तसं. बरं, समजा प्लास्टिक सर्जरी केली, आता नवीन पद्धतीनं चांगलं मस्त सुशोभित नाक बसवलं, पण त्याच्यावर माशी बसली तर उठवता येईल का? मग लोकांना कळलं नाही नकली आहे. बरं, आता असंच आहे, सगळं नकलीच. आपण घराच्या बाहेर पडतो ना, केसाला असं असं करून मागून पुढून त्याला ते पांढरे झालेले असते, त्याला कळत आहे. तोंडाला अवघड. मला सगळं किती सजवायचं याला. अरे इतकं सुंदर दिले ना देवानं आपल्याला, खूप छान दिले. आता तुमचे चेहरे पहा, याच्यात उद्या पुढं युट्यूबला आलं ना हे कार्यक्रम, तेव्हा पहा तुमचा चेहरा पहा, एवढा चांगला दिसन तुम्हाला. का? तुम्ही हसू राहिले. हसल्यावर चेहरा चांगला दिसतो. खूप चांगलं दिलंय आपल्याला देवाने. फक्त आपलं आतलं आहे ना, आतलं, त्याचा उपयोग आपण चांगला केला पाहिजे, है की नाही? तो जर चांगला उपयोग केला तर तुम्हाला सांगतो आपल्या आतमध्ये सद्गुण बी आहेत आणि दुर्गुण बी आहेत. दुर्गुण टाकायचे, सद्गुणांचा सांभाळ करायचा, सद्गुण वाढवायचे आणि सद्गुण प्रगट करायचे. मग बघा, तुमचा चेहरा फॅरन लवली लावायचं काम नाही, विकोटर्मरिक लावायचं काम नाही, बोरोलिन लावायचं काम नाही, बोरो प्लस लावायचं काम नाही. ते काहीतरी म्हणतात त्याला, काय करतात ना जाऊन ब्युटी पार्लर मध्ये, ते सुद्धा करायचं काम नाही. आहे का काम? असं इतकं असलं तर तुम्हाला सांगतो केवढा चेहरा खोलतो माणसाचा, काय प्रसन्नता येते माणसाच्या चेहऱ्यावर. बरं, आता तर इतकं अवघड झालंय, आपला बायोडाटा चाललाय, बायोडाटा. आणि त्याच्यावर मुलाचे फोटो, मुलीचे फोटो, ते इतके फ्रेश केलेले असतात. आमचे अवघड माणूस आहे, एक डाग ठेवत नाही त्या फोटोवर. मी म्हणलं भल्या माणसं काय तुझ्या फॅक्टरीमध्ये बगर डागाचेच माणसं येतात, असे कसे फोटो काढतो? ते पण बाबा सांगितलेलं असतंय तसं. आहे की नाही? एक लग्न करून बायको घरी घेऊन आलो. आता झटपट आहे सध्या. आता पहिल्यासारखं 3 दिवस लग्न, ते वरात, ते काय, ते मांडव, हे ते काही नाही. आता एका दिवसात सगळं इकडून तिकडं सुकडा साफ. सकाळी लग्न, संध्याकाळी सोडा. इतकं अवघड आहे. तिकडे आपण जाऊ नये, पण गोष्ट अशीच आहे. इतकं फास्ट व्हायला लागलं, इतकं फास्ट कळत बी नाही.
आपल्याकडे एवढं तरी बरं आहे. विदेशामध्ये ते इतकं कठीण झालेलं आहे. एक बाई विदेशामध्ये आपल्या पती मेला होता, त्याच्या त्या समाधी बांधलेली, त्याला वारा घालत बसली. आणि आपल्यासारखा एक पत्रकार तिकडे गेला, फोटोग्राफर असं बिचारा, आपल्या आईने तो भाऊ सारखं गेला तिथं. पहिलं नवल वाटलं, अरे हे तर भारतात दिसतंय एवढं प्रेम पतीविषयी, आणि इकडं कसं काय बा. त्याने विचारलं थोडं थांबून, आई म्हणे एवढं कसं काय मावशी काकू ताई, हे इतकं कसं काय तुमच्या पतीवर प्रेम. ते म्हणतात काही नाही, माझे पती जेव्हा मरण पावायच्या अगोदर मला म्हणले, माझी ही जी कबर आहे ही सुकेपर्यंत कमीत कमी तरी दुसरं लग्न करू नको, मग ती सुकलं पाहिजे म्हणून हवा घालते. अवघड आहे, कठीण आहे का. इतकं आपल्याकडे तरी बरं आहे, तुम्हाला सांगतो आपल्याकडे लई चांगलं आहे. तरी एक माणसानं लग्न केलं, घरी गेला, आणि घरी गेल्यानंतर मग आता संध्याकाळ झाली, रात्र झाली, आणि ते नवरी नवरदेव एका खोलीमध्ये कोंडले बाहेरून. मग त्यांचा प्रपंच सुरू झाला. सकाळी ते उठलं, उठल्यानंतर ती बाईने चहा वगैरे आणला. म्हणजे उठा चहा घ्या. कोण आहे तू. दचकलं मोठ्यानं. ते म्हणजे काय झालं, मी तुमची आपलं लग्न झालं का, तुझ्यासोबत काय. याला कळलंच नाही, झाकीमध्येच होते. ब्युटी पार्लर मधून जाऊन ती माधुरी दीक्षितच होऊन आली होती. आता काय मला सांगा, एवढा बदल झाल्यावर काय समजतं माणसाला.